शेती म्हणजे केवळ मातीशी नाती नाही, तर ती कल्पकतेने जोडलेली मेहनतीची एक सुंदर कथा असते. आज आपण भेटत आहोत अशा एका शेतकऱ्याला, ज्यांनी पारंपरिक शेतीच्या चौकटीतून बाहेर पडून निशिगंधाच्या फुलशेतीत यशाचे नवे पर्व लिहिलेले आहे. नमस्कार. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयाच्या आम्ही सर्व चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी आहोत. आम्ही सध्या BSc ॲग्रीचे शिक्षण घेत आहोत. तर आज ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण कारखेल या गावामध्ये आलेलो आहोत. तर आज श्री सतीश दत्तात्रय वाबळे यांनी फुलशेतीतून भरघोस असे उत्पादन काढून स्वतःची एक ओळख निर्माण करून घेतलेली आहे. तर चला तर मग जाणून घेऊया त्यांची यशोगाथा. तर काका, तुम्ही किती वर्षांपासून शेती करत आहात? 10-15 वर्षापासून करतो आपण शेती. काय सांगाल आता ह्याच्याबद्दल, गुलछडीबद्दल माहिती? आता गुलछडीचं म्हणजे कसं आहे, हे आपण उन्हाळ्यामध्ये नांगरणी करतोय गुलछडीची. म्हणजे जमीन तयार करण्यासाठी सुरुवातीला नांगरणी केल्यानंतर आपण त्याच्यात परत जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर त्याला काकरणी करतो. काकरणी केल्यानंतर शेणखत टाकतो आपण, त्याला 1-2 टेलर शेणखत घातलेले आणि शेणखत घालून आपण त्याला रोटर मारलेला आहे खताचा भुगा करून. आणि नंतर आपण त्याची अशी सरी काढलेली, सरी पद्धत. सरी पद्धत 3 फुटाची सरी. 3 फुटाची सरी काढल्यानंतर मग त्याला आपण बेन घरचे तयार केलेले आपण, लोकल बेन. जात कोणती? लोकलच आहे घरचे. घरीच 10-15 वर्षापासून ते तयार करतो ना. 3 वर्षांनी काढून पुढच्या रानात लावतो. 3 वर्ष आपण चालते गुलछडी तो सलग. पाणी व्यवस्थापनाविषयी तुम्ही काय सांगाल? पाणी आपण साधारणतः 8-10 दिवसांनी पाणी देतो त्याला. आणि कसं आहे, ड्रिपने केलं तर चांगलीच आहे ही गोष्ट, पण आपल्याला ड्रिपचे साधन नाही म्हणून आपण पाटानेच पाणी देतोय त्याला. ड्रिपवरती औषधं वगैरे सोडा येतात त्याला चांगले व्यवस्थित. आता फुलांच्या मार्केट विषयी कसं, म्हणजे तुमचं काय मत आहे? फुलांचं मार्केट वगैरे कसं, तुम्ही कुठे मार्केट वगैरे मार्केटिंग कुठे करता? मार्केट ह्याचं कसं आहे, आपण सकाळची तोडणी केली तर फुलाची गाडी आपल्या इथे येते जागा वगैरे पण आपण त्याची पॅकिंग करून त्या टेम्पोमध्ये टाकतो. साधारणतः 11-12 वाजेपर्यंत मार्केटला जातात फुलं ते. आणि रेट कसा आहे आपल्या फुलांचा आता? रेट आता सध्या म्हणलं तर 40-50 पर्यंत आहे. आता आपण बघू शकतो की कोणताही कार्यक्रम असो किंवा सणवार असो, फुलांशिवाय तर अपूर्णच आहे. तर तुम्ही काय सांगाल तुमच्या फुलांच्या मागणीविषयी? फुलांची मागणी कसं आहे, नवरात्र उत्सव, गणपती, दिवाळीच्या उत्सवामध्ये जास्त मागणी राहते. श्रावणमध्ये महिनाभर चांगली मागणी राहते. वर्ष 4-5 सण असं आहेत ना, त्या टायमिंगला उत्पन्न जास्त निघलं तर आपल्याला पैसे बी चांगले भेटतात. म्हणजे श्रावण मध्ये तुमचं जास्तीत जास्त उत्पन्न निघून ते मार्केटिंगला पोचते. त्याच्यासाठी आपण त्या व्यवस्थेनेच खत पाणी वगैरे दिले पाहिजे. काकू, फुलं तोडणीपासून ते मार्केटिंग पर्यंतची प्रक्रिया कशी असते, काय सांगाल तुम्ही त्याविषयी? आम्ही सकाळी 5 वाजता फुलं तोडायला लागतो. पहाटे 5 वाजता फुलं तोडल्यानंतर घरी नेऊन धुवून घेतो. आणि धुतल्यानंतर ते फ्रेश होतात ना फुलं. धुतल्यानंतर किडे वगैरे असं ते निघून जातात. नंतर पॅकिंग करतो आम्ही. पॅकिंग केल्यानंतर गाडी येते 7-7:30ला गाडी येते, घेऊन जाते गाडी, टाकून घेऊन जाते. नंतर ते मार्केटला 12 वाजेपर्यंत पोचतात फुले. काका, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की हे जे फुलं आपण काढल्यानंतर तुम्ही कुठल्या मार्केटला पाठवता ती फुले? आता हे फुलं आपण काढल्यानंतर सकाळी 7-7:30ला गाडी येते. ती गाडीमध्ये टाकली की ते गुलटेकडी पुन्हा मार्केटला फुलं जातात. पुण्याला. अच्छा. पुण्यामध्ये चांगल्या प्रकारचे मार्केटिंग आहे, बाजारपेठ मोठी पुण्याची. काका, रोग आणि कीड व्यवस्थापन आपण आपल्या गुलछडीच्या ह्याच्यावर प्लॉटवरती कशी करता? किडीसाठी आपल्याला शक्यतो जैविक औषधं मिळतात, रासायनिकही भेटतात. आपण त्याला वेळच्या वेळी फवारणी करावं लागते. त्याला मावा, तांबेरा पडतोय, फुलकिडे वगैरे पडतात. त्याची व्यवस्थापन वेळेला केलं तर त्याचं उत्पन्न चांगलं भेटतंय. खतांमध्ये तुम्ही काय काय वापरता? खतामध्ये आपण 20-20 टाकलेला होता सुरुवातीला, नंतर 18-40 टाकलेले DAP मध्ये. आणि सेंद्रिय मध्ये काय वापरता का तुम्ही आपल्या निशिगंधाच्या प्लॉटवर? सेंद्रिय मध्ये आपण शेती खतं वापरतो ना, आपण कोंबड खत टाकलेले. आणि परत आपल्या ह्याची खतं पण भेटतात ना मार्केटिंग मध्ये चांगले.
जैविक खत ते सुद्धा वापरतो आपण. प्रत्येक काम करताना आपल्याला काही ना काहीतरी अडचणी येतच राहतात. तर तुम्ही ज्यावेळी निशिगंधाची लागवड केली तर तुम्हाला ती शेती करताना काय काय अडचणी आल्या, काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? अडचणी अशा आल्या, सुरुवातीला त्याला ती मुळकूज हे आजार झाले का नाही फुलचेरीच्या बुडाला, ते मुळ अख्खे झाड नष्ट होत आहे. त्याच्यामुळे लोकांनी शेतीकडे जास्त कल दिला नाही. शेती म्हणजे फुलचेरी लागण करतच नाहीत, नको म्हणतात. त्याला खर्च ज्यादा येतो औषधाचा याचा. मग आम्ही नाही करत राहिलो तशी. त्याच्यातून फायदा असा होतो की औषधाची ह्याची वेळेला फवारणी केली तर नाही मुळकोज होत नाही, किंवा आपला हे दुसरा लोकरी मावा असे बेटड खराब करणारे आजाराच्यावर लक्ष दिलं तर ते चांगले राहते. काकू, शेतीविषयी तुमचा काय अनुभव, काय सांगाल आम्हाला? फुलशेतीमध्ये आम्हाला जास्त प्रमाण म्हणजे आम्हाला चांगले भाव भेटलेला आहे. आमचे चांगले म्हणजे झालेले ह्याच्यापासून नफा भेटलेला आहे तुम्हाला जास्तीत जास्त? नफा भेटलेला आहे. तर नवीन पिढीने शेतीमध्ये उतरावे. काय तुमच्यासारख्या मुलींचा आम्हाला अभिमान वाटतो की तुम्ही ह्या क्षेत्रात उतरलेले आहेत. कारण तेवढं कौतुक तुमचं कमीच आहे. तर आता येणाऱ्या आपल्या नवीन पिढीला तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता शेतीविषयी? नवीन पिढीने जर चांगल्या प्रकारे शेती केली तर शेती परवडते आणि शेतीमध्ये उतरावे. आता काही नोकरीचे जास्त प्रमाण नाही राहिलं चांगलं, पण शेती करताना चांगल्या पद्धतीने नवीन पद्धती वापरल्या तर उत्पन्न चांगलंच भेटणार आहे, पैसे बी चांगले भेटतात, काय अडचण नाही येत. धन्यवाद काका. धन्यवाद. धन्यवाद काकू. धन्यवाद. आपली यशोगाथा आम्हा सर्वांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल आणि आम्हा सर्वांना ह्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे.